नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. राज्यपाल जिष्णुदेव वर्मांचा आज नाशिक दौरा. सिंहस्थ 2027च्या तयारीचा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार. मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार. नाशिकमध्ये गंगापूर धरणात 4 वर्षांनंतर जलपूजन सोहळा संपन्न. गंगापूर धरणात 90% पेक्षा जास्त पाणीसाठा पूर्ण झाल्याने महापौर हिमगौरी अडके यांच्या हस्ते विधिवत जलपूजन. वयाने लहान आणि मोठं कोण यावरून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकमेकांना टोलेबाजी. महाजनांकडून गुलाबराव पाटलांचा मोठे भाऊ म्हणून उल्लेख. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य. वेळेत निधी वापरल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून राज्याचे अभिनंदन. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. वी मिस यू दादा. सुप्रिया सुळेंचे अजितदादांबद्दल भावनिक ट्विट. अजितदादा, तुमच्या कामाच्या स्मृतीचा सुगंध राज्यात कायम दरवळत राहील. विनम्र अभिवादन. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत रोहित पवार यांचे भावनिक ट्विट. मुंबई पुणे महामार्गावरील देहू रोड ते देहू फाटा दरम्यान भीषण वाहतूक कोंडी. चौकात वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने वाहतूक कोंडीत भर. वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पावशी येथे कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न गंभीर. अपघात होण्याच्या शक्यतेमध्ये वाढ. बीडमधील उजनीमध्ये शेतात काम करताना वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांकडून घटनेची नोंद. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील वाहून गेलेल्या दीपक खाडे अद्याप बेपत्ता. प्रशासनाची व्यापक शोध मोहीम सुरू. विलास घुले खून प्रकरणी SITच्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे. 8 दिवसात आरोपीला अटक न केल्यास घुले कुटुंबियांचा आमरण उपोषणाचा इशारा. जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची ट्विट करून माहिती. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात पावसाची हजेरी. पावसामुळे दुबार पेरणीला सुरुवात. शेती कामाला वेग. छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 वर्ष मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. सातारा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मृतदेह बाहेर काढण्यात यश. सातारा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. अमरावतीतील मेळघाटमधील आदिवासी आश्रमशाळेतील अन्नबाधा प्रकरणात बालक हक्क संरक्षण विभागाची कारवाई. 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. पुणे शहरात विकेंडला RMC मिक्सर वाहनांना सकाळी 6 ते सायंकाळी 5 दरम्यान वाहतूक करण्यास मुभा. वाहतुकीतील सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.